नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्याला इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार. ती म्हणजे सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते, तिला बरं वाटत नसतं. त्याच वेळेला काय योगायोग प्रतिमा आत्याने कॉल करावा. प्रतिमा आत्याने कॉल केल्यानंतर ती झोपेतनं उठते आणि विचारू लागते की काय म्हणते काय. तर ती म्हणू लागते, मला ना पूर्ण आजीच्या कडनं कळलं की लहानपणी तन्वीच्या ठिकाणी चष्मा नेहमी लपवायची ना, त्या ठिकाणी तू लपवला आहे म्हणे. प्रतिमा आत्या इतकं कौतुक करत असतात ना सायलीचं, की तू खरंच तन्वी बनण्याचं किती हुबेहूब प्रयत्न करते. असं तसं त्या लहानपणीच्या ती 2-4 आठवणी पण सांगू लागते. आणि कळत नकळतपणे इकडे ना सायलीला खरं तर त्रास होतो आहे. आणि सायली त्या सगळ्या गोष्टी आठवू लागते. त्या आठवत असताना तिला स्वतःला त्रास होत असतो. आता हे प्रतिमा आत्याला ती समजू देत नाही. त्या सगळ्या गोष्टी ती ऐकत असते. एवढं सगळं ऐकल्यानंतर ते चित्र डोळ्यासमोर का उमटावी, म्हणून आता इथे सायलीला प्रश्न पडला आहे, हे सगळं काय प्रकार आहे तो तिला कळेना. प्रतिमा आत्या बोलत असते आणि मग बोलल्यानंतर मग निरोप घेते आणि फोन ठेवते. आता इथे सायली विचारात पडते, या सगळ्या गोष्टी तन्वीच्या आहे, पण त्याच्याशी माझा काय संबंध, मला ह्या सगळ्या गोष्टींचे दृष्टावे काय येत असतील. आपल्याला हेही पाहायला मिळेल की अश्विनला अर्जुनने कॉल केलेला असतो की आत्ताच्या आत्ता घरी कुणालाही न सांगता तू जेलच्या बाहेर आहे. तर तो निघालेला असतो, घरात सांगतो की मी हॉस्पिटलला चाललो आहे आणि तो निघून जातो. आता इथे लगेचच पूर्ण आजीला मंदिरात घेऊन जाण्यासाठी प्रताप, कल्पना आलेले असतात. आणि इथे विमलला ते सांगू लागतात की आम्ही जरा बाहेर चाललो आहे मंदिरात, अस्मितालाही सोबत नेतो आहे, पूर्ण आजीलाही नेतो आहे, त्यांनाही जरा बरं वाटेल. तर ना घराची काळजी घे, अश्विनची काळजी घे. तरी ते विमल सांगते की अश्विन भाऊजी तर गेले, ते ना हॉस्पिटलमधून कॉल आला आहे म्हणून कुणालाही काही न बोलता निघून चालले होते. मीच त्यांना विचारलं, मग ते म्हणाले की मी थोड्या वेळात लगेच परत येईल असं सांगून गेले आहे. तरी ते कल्पनाला टेन्शन आलं की त्याने काही खाल्लं नाही, पिलं नाही, अगदी कॉफीही पिलेली नाही. तर इथे आता प्रताप तिला समजत असतो, अगं आता तो डॉक्टर आहे, त्याला काही ना काही एमर्जन्सी येतच असणार ना, त्या एमर्जन्सीमुळेच तो बाहेर गेला असेल आणि थोड्या वेळात येईलच तू काळजी करू नको, तो म्हणाला आहे ना मी येईल. मग आता इथे काळजीच्या स्वरातच, बरं ठीक आहे, नाही करत काळजी, चला आता आपण मंदिरात जाऊया आणि सायलीची काळजी घे गं विमल, असं सांगून इथे कल्पना प्रताप निघून चाललेले असतात. आता इथे प्रतिमातेशी फोनवर बोलून झाल्यानंतर सायली विचारात पडते. त्या सगळ्या गोष्टींचा खरं तर ती विचार करत असते की माझ्याच बाबतीत असं का घडते, मला त्या सगळ्या गोष्टींचे दृष्टावे काय येत आहे आणि त्या गोष्टींशी माझा तरी काय संबंध असेल का, असा विचार आता ती करू लागलेली असते. प्रतिमातेची प्रत्येक गोष्ट ती आठवते आणि त्या गोष्टी कळत नकळतपणे तिच्या डोळ्यांसमोरून जणू काही तिने त्या पाहिल्या आहे, त्या घडल्या आहे तिच्यासमोर, असं तिला वाटू लागलेलं असतं. त्या विचाराच्या गुंगीमध्येच ती आता निघालेली असते त्या दिशेने, त्या म्हणजेच गार्डनमध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळेल प्रिया टेन्शनमध्ये असते, तिला अश्विन भेटायला येतो आहे की नाही ह्या विचारात. काय योगायोग अश्विन आला भेटायला, हे पाहून तिला इतका आनंद झाला ना, ती म्हणू लागते की बघितलं अश्विन, तू आलास ना मला भेटायला, मला माहिती होती तू मला भेटायला नक्की येशील, मी ना खरंच तुझी खूप वाट पाहत होते, बरं झालं तू आलास, मला आता तुझ्याशिवाय बाकी काहीच नको आहे, मला माफ कर, मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची मी माझ्या तोंडूनच कबुली दिली आहे ना, पण तू आता मला माफ करून स्वीकारावं ही माझी इच्छा आहे. तर इथे लगेचच अश्विन म्हणतो, दादा तू मला ह्या ठिकाणी काय घेऊन आला आहेस, मला ह्या बाईचं तोंडही पाहायचं नाही आहे, तू आता काही हिची वकिली करायला सुरुवात करणार आहे का, तुला लय पुळका यायला लागला का ह्या बाईचा, मला नाही ह्या बाईशी बोलायचं, असं म्हणत इथे अश्विन रागारागाने जेलमधनं बाहेर निघालेला असतो. तर इथे त्याला आता चैतन्य आणि अर्जुन दोघंही समजून सांगतात की तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, एक शेवटची बार का होईना तिचं बोलणं, तिचं म्हणणं तू ऐकून घ्यावं अशी आमची इच्छा आहे, म्हणून तुला आम्ही इथे घेऊन आलो आहे. तर आता तो म्हणतो असतो की मला काय ऐकायचंच नाही प्लीज. तर तो निघून चाललेला असतानाच पाठीमागनं जोरात अशी आरोळी ठोकत प्रिया म्हणू लागते की अश्विन, तुझ्या बाळाची मी आई होणार, तुझं बाळ माझ्या पोटात वाढतं आहे. हे ऐकल्यानंतर तर बापरे, अश्विन इतका शॉक होतो आणि म्हणतो काय, असं शक्यच नाही, ते बाळही माझं नसणारच, तुझ्याच एखाद्या काळ्या पापाची शिक्षा म्हणून मला त्या बाळ माझ्या माथ्यावर टाकू नको. तर इथे लगेचच प्रिया म्हणते, नाही अश्विन, मी खरं बोलते, मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं होतं, तुझ्या बाळाची आई होणार आहे मी आणि तू बाबा होणार आहे, आपण दोघं नियतीला मान्यच नाही की वेगळं व्हावं. बघ ना काय योग्य वेळेत आपलं बाळ ह्या जगात येणार आहे, त्याने असं ठरवलं आहे की आईबाबांना वेगळंच होऊ द्यायचं नाही, म्हणूनच तर आपलं बाळ आपल्या दोघांना एकत्र करण्यासाठी आलं असेल ना, बघ ना तुझं बाळ माझ्या पोटात वाढते, असं म्हणत ती त्याला इमोशनली फुल ब्लॅकमेल करू लागते, जणू कन्व्हिन्सच करत असते की प्लीज मला बाहेर काढ, तुझ्या होणाऱ्या बाळाला पण इथून घेऊन जा,
असं म्हणत ती आता अश्विनचा हात पकडते आणि म्हणते, ठेव ना माझ्या पोटावर हात, बघ ना तुझं बाळ माझ्या पोटात आहे, आता इथे बाळ माझं नाही असं नकार देत अश्विनने बाळाची जबाबदारीच नाकारून टाकलेली आहे आणि अस्तित्वच त्याने मान्य करायचं नाही असं ठरवलेलं दिसते. आणि आपल्याला हेही पाहायला मिळेल की विमल तिच्या कामामध्ये मग्न असताना सायली हळूहळू हलक्या पावलांनी कळत नकळतपणे पायऱ्यांवरनं खाली उतरते आणि घराच्या बाहेर गार्डनमध्ये त्याच ठिकाणी जिथे ना तिने पूर्ण आजीचा चष्मा लपवला होता ना त्या ठिकाणी जाऊन पोचलेली असते. आणि त्या गोष्टी ती आठवू लागते की एवढा योगायोग, एवढं साम्य, आणि मला हीच जागा का निवडावीशी वाटली. आणि मला ते चित्र, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोरनं काय जाताना घडताना दिसत आहे. जणू काही ह्या घटना माझ्या डोळ्यादेखत घडल्या आहे. असं का होतं आहे? ती छोटीशी मुलगी मला का आठवती आहे असं म्हणत ती स्वतःला त्रास होण्यापासून थांबवू लागते. इकडे तिकडे पाहू लागते आणि ती पुन्हा त्या ठिकाणी पाहते तर काय, तिला त्या मुलीचं चित्रही दिसू लागलेलं आहे. ती मुलगी तिच्या डोळ्यासमोरनं ती चष्मा लपवून तिथून पळत सुटलेली असते. अगदी तीच मुलगी तशीच्या तशी इथे सायलीला दिसावी का? सायली आता त्या मुलीला पाहून घाबरते, 2 पावलं पुढे सरसवते आणि पाहते तर मुलीने तो चष्मा तिथे लपवला आणि तिथून पळून पण गेली. हे सगळे दृश्य पाहून सायलीला खरं तर समजेना उमगेना काय होते काय नाही, आणि ती चक्कर येऊन खाली पडलेली असते. आता ती चक्कर येऊन पडलेली असते आणि इकडनं गेटमधनंच कल्पना, प्रताप आतमध्ये घरामध्ये निघून गेलेलं असतं. त्यांचं लक्षही नसतं बाहेर काय आहे आणि काय नाही, कोणी पडले कोणी बसले काही पाहत नाही, ते मध्ये निघून जातात. आता इथे बाळाची जबाबदारी नाकारल्यामुळे खरंच तर खूप टेन्शन आलेलं असतं प्रियाला. प्रिया हात जोडून पाया पडून आता इथे अश्विनसमोर माफी मागत असते. त्याला म्हणत असते की मला एवढी मोठी शिक्षा नको देऊ अश्विन, हे बाळ आपलं आहे, या बाळाचा स्वीकार कर प्लीज, आपल्या बाळासाठी मला स्वीकार, माझं बाळ या जेलमध्ये जन्माला यावं का, नको ना असं म्हणत ती आता दयाची भीक मागण्यासाठी त्याच्या पायावर लोटांगण घालू लागते, हात जोडू लागते. पण आता अश्विन मात्र या सगळ्या गोष्टींना नाहीच म्हणतो. त्याचं मन इतकं तिच्यापासून तुटवलं आहे की तो काही केला तर तिला स्वीकारायलाच तयार नाही. अर्जुन थांबवतो आणि मग त्याला विचारू लागतो, तुझा निर्णय ठाम आहे, तुला याच्यावरती काय निर्णय घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतोस. तर तो म्हणतो, निर्णय कसला, हे बाळ माझं आहे, कशावरून गॅरंटी आहे, तुम्हाला वाटतं हे बाळ माझं असू शकतं? मला तरी गॅरंटी आहे. ही मुलगी खोटारडी आहे, हिच्या खोटारड्यापणाची झळ मला आणि माझ्या घरच्यांना लागू नये. अगदी तू आता मला प्रॉमिस कर. हातात घेऊन तो म्हणू लागतो की प्रॉमिस कर, इथून पुढे काहीही मला सांगायचं नाही ह्या मुलीबद्दल. ही मुलगी प्रेग्नेंट आहे हा निरोप तर घरी अजिबात द्यायचा नाही, कुणाला ह्या कानाची खबर त्या कानाला जाऊ द्यायची नाही, असं घट्ट प्रॉमिस अश्विनने चैतन्य आणि अर्जुनकडनं घेतलेलं असतं. सायली आपला प्रिया मात्र म्हणत असते की अश्विन असं नको करू, माझं तरी विचार नको करू, पण बाळाचं तरी कर ना, बाळासाठी तू मला स्वीकार, माझ्या बाळाला ह्या जेलमध्ये जन्माला नको घालायला लावणारे, तू ह्या बाळाला घेऊन जा ना, बाळाला बाहेर ने अशी दया कर भीक मागत असते प्रिया. अर्जुन आपला अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू अजूनही वेळ घे, निर्णय घे, वाट पहा. पण आता इथे अश्विन त्याच्या मतावर ठाम आहे. त्याला हे बाळही नको, ही बाई पण नको आणि हा हिचा निरोप पण घरी कुणाला सांगायचं नाही असं म्हणत त्याने आता दोघांनाही गळ घातली आणि तिथून निघून गेलेला असतो. प्रिया म्हणत असते की अर्जुन तू तरी समजव ना अश्विनला, असं नको करू, सांग ना त्याला. तर आता अर्जुन इथे प्रियाकडे पाहतो, तिच्यासमोर जाऊन तिला म्हणू लागतो, ही सगळी काही पापे तू जी केली त्याची ही कर्माची तुझी फळं आहे. तू कितीही आता दयावाया केली काहीच उपयोग होणार नाही. आणि आता ह्या तुझ्या येणाऱ्या जन्माला बाळाला बापच नसणारे, बिना बापाचं वाढलेलं पोरगं बघ आता बबली लोखंडे असं म्हणत इथे अर्जुनने तिला सांगितले, तुझ्या बाळाला बापच नाही. प्रियाची मात्र हृदयाचे तुकडे होऊन गेले आणि बिचारी केविलवाना चेहरा करून इथे अर्जुनकडे पाहू लागते आणि अर्जुनला ती म्हणत असते की प्लीज तू तरी काहीतरी कर. पण अर्जुन काही न करता आता निघून गेलेला असतो. घरी सगळे पोचलेले असतात, पाणी वगैरे पितात. आणि सायली कशी आहे, कुठे आहे, तर इथे विमल म्हणते की त्यांच्या रूममध्येच होत्या झोपलेल्या मगाशी. पण कल्पना म्हणते तू आता जाऊन पाहुणे बरं ती झोपलेली आहे की नाही, एक तर तिची तब्येत पण बरी नव्हती. तर विमल ती काय करते पाहायला जाते. आता हे दोन्ही मुलं अजून घरी आले नाही म्हणून कल्पना त्यांना कॉल करत असते. तर इथे दारातनं आवाज येतो मोबाईलचा रिंग वाजण्याचा. लगेच कल्पना पाहते तर ते दोघंजणं दारात आलेले. तर तुम्ही तिघंजणं सोबत कसे काय आले हा प्रश्न आता इथे कल्पनाने विचारल्यानंतर मग ती म्हणू लागते की काय झालं. तर ते सांगू लागतात की आज ना कोर्टामध्ये आपल्याला हवा तसा निकाल लागला आहे. तर निकाल काय लागला आहे, त्यांना हवा तसा निकाल म्हणजे खरं तर
ह्या सगळ्या केसचा जो निकाल आहे तो प्रियाच्या ठेपेशी लागला आहे हा निरोप सांगितल्यानंतर सगळेजण इतके आनंदी होतात. पण आता सायली घरी नाही आहे तर ती कुठे आहे म्हणून सगळेजण आता शोधाशोध सुरू करतात. सायलीच्या काळजीपोटी सगळे आता विचार करत असतात. तर आता आपल्याला इकडे पाहायला मिळणार महिपतला भेटायला सचिन आलेला असतो आणि सचिन म्हणू लागतो की आता तुमच्या बाबत इथे खूप चांगल्या गोष्टी बोलल्या जात आहे, तुम्हाला लवकरच सोडून देऊ शकतात असंही होऊ शकतं कारण तुम्ही खूप चांगलं वागताय, तुमच्या कॅरेक्टरबद्दल सगळेजण कौतुक करताय, तुम्ही स्वतःला किती सुधारले या गोष्टीचं कौतुक होत आहे. ह्या गोष्टीमुळे आता काय होऊ शकतं की तुम्हाला इथनं 2-3 दिवसातच सोडण्याची शक्यता आहे. हे ऐकल्यानंतर महिपतला आनंद होतो. पुढील भागामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे. आता इथे सगळेजण बघतात की मिळत नाही आपल्याला ही सायली, घरामध्ये कुठेही नाही. तर सगळेजण शोधू लागतात आता सायली कुठे गेली म्हणून. अर्जुनला काळजी वाटते, तो म्हणतो मी सांगून गेलो होतो तिच्याकडे लक्ष ठेवा, तिला बरं वाटत नाही आहे आणि तिला एकटं सोडू नका. तरी तुम्ही एकटं का सोडलं? तर घरभर सगळेजण आता तिला शोधू लागतात. सगळेजण आपापल्या पर्यायाने प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतं. विमल मात्र घराच्या बाहेर गार्डनमध्ये नेहमीप्रमाणे सायली जाते, तिथे जाऊन पाहू लागते. तर तिच्या नजरेसमोर इथे सायली चक्कर येऊन पडलेली असते. ते पाहिल्यानंतर वहिनी म्हणत ती जवळ जाते आणि त्याच्यानंतर ती पुढे जाऊन मग म्हणू लागते की चक्कर आली बहुतेक. मग घरच्या सगळ्यांना ती हाका मारू लागते. घरचे सगळे मंडळी येतात. आल्यानंतर तिला मग उचलून घरामध्ये घेऊन जाण्यात येतं आणि त्याच वेळेला इथे लगेच अश्विन चेकअप सुरू करतो. त्याच्या लक्षात येतं, तो हळूच वहिनीला म्हणतो की मी विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं दे, तुला पिरियड किती दिवसापासून आलेली नाही? तर ती म्हणते 2 महिन्यापूर्वी आला होता. हे ऐकल्यानंतर मग तो म्हणतो आपल्याला वहिनीच्या काही टेस्ट करावं लागेल. अर्जुनला मात्र काही समजत नाही. अर्जुन म्हणतो का काही सिरियस आहे का? आता घरातल्या सगळ्या बायकांना समजलेलं आहे की हिला दिवस असू शकता. आणि अश्विनने विचारल्यानंतर इथे सायली म्हणते खरं सांगू का, मी स्वतः जाऊन चेक पण करून आले आणि पॉझिटिव्ह टेस्ट निघाली आहे, मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण शुभेच्छांचा वर्षाव तिथे करू लागतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. सायलीने दिलेल्या ह्या प्रश्नांच्या उत्तराने सगळ्यांचा मन आनंदी होतं. पण मात्र आता इथे पायाखालची जमीन सरकावी तशी अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तो आता सायलीकडे अशा दृष्टीने पाहतो की तुम्हाला काहीच का सांगितलं नाही? आईवडील होण्याचा निर्णय आपल्या दोघांचा हवा होता, तू एकटीने कसा डिसिजन घेतला? मला आत्ता मूल नको होतं आणि तू असं डिसिजन घेऊन मला खूप मोठा धक्का दिला आहे. तर सायली आणि अर्जुनमध्ये ह्या गोष्टीमुळे वाद होणार का? ते दोघं एकमेकांपासून दुरावले जाणार का? ह्या सगळ्या काही गोष्टी पाहायला आपल्याला पुढे मिळणार. येणारा ट्विस्टही आपल्याला पाहायला मिळणार. काही दिवसांनंतर जे अश्विनचं बाळ आहे तेही सायलीलाच सांभाळावं लागतं की काय, असंही होऊ शकतं. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. धन्यवाद.